नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्यक्ती आणि मुलाखती. आणि आज आपल्या कट्ट्यावर खास गेस्ट म्हणून आल्या आहेत मिसेस पल्लवी जोशी. पल्लवी जोशी ताई यांच्याबद्दल थोडीशी ओळख करून देते. त्या उत्तम गृहिणी तर आहेतच, त्याचप्रमाणे त्या एक होम बेकर तशाच एंटरप्रेनर देखील आहेत. त्यांना या व्यवसायामध्ये 3.5 वर्ष पूर्ण झाली. त्याचप्रमाणे त्या विविध प्रकारच्या केक बेकिंगचे वर्कशॉप देखील घेत आहेत. ताई, तुमचं मनापासून स्वागत करते. थँक्यू गायत्री, मला ही संधी दिल्याबद्दल, तुझ्या चॅनलवरती आमंत्रित केल्याबद्दल. येस. त्याचप्रमाणे मंडळी, ताईंचं युट्यूब चॅनल देखील आहे, पल्लवीज डिलिशियस ट्रीट. त्याच्या लिंक्स, त्याचप्रमाणे इंस्टाग्राम चॅनलच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. त्या लिंक्सला नक्की व्हिजिट करा आणि युट्यूब चॅनलला त्यांच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पल्लवी ताई, मला असं विचारावं वाटतं तुम्हाला की तुमचं हे जे केक बेकिंगचा जो काही व्यवसाय आहे किंवा तो जो प्रवास आहे, त्याची सुरुवात तुमची कधी झाली आणि कशी झाली? खूप छान प्रश्न आहे. मला प्रत्येक जण हाच प्रश्न विचारतं, कारण माझं बॅकग्राऊंड बघता की मी MSc शिकलेली आहे आणि आधी ओके. सिप्लामध्ये जॉब करत होते. अच्छा. लग्नानंतर ऑफकोर्स फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आणि त्या कारणांसाठी मी जॉब सोडला होता. बरोबर. आणि 10-11 वर्षांच्या ब्रेक नंतर जेव्हा माझी मुलगी मोठी झाली तेव्हा तिला फार केक आवडायचे. अच्छा. आणि त्यावेळी मार्केटमध्ये अवेलेबल केक जे होते ते समहाव फार टेस्टी नव्हते. एकाचा क्रीमच चांगला नसायचं, एखाद्याचा बेसच चांगला नसायचा. आणि अशा पद्धतीने सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं, पैशाची मोबदला मिळत बरोबर. नव्हता, पैसे देऊन सुद्धा. सो कुठेतरी वाटलं की ठीक आहे, केक आपण ट्राय करायला काय हरकत आहे. सो बरेच युट्यूब व्हिडिओज बघितले आणि ओके. लॉकडाऊन नंतर हा ऍक्च्युली प्रवास सुरू झाला की युट्यूब व्हिडिओज बघणं, टेस्ट करणं. पण ते शेवटी कुठे ना कुठेतरी चुकतच होतं. त्यामुळे बरोबर. मग मी ठरवलं की ऑफिशियल ट्रेनिंग घेऊया. सो गव्हर्नमेंट ऑथराइज डिप्लोमा केला केकचा. ओके. वाव, आणि नाईस. त्यानंतर मग हळूहळू अशा तऱ्हे ह्या व्यवसायाला सुरुवात झाली. खूप छान सुरुवात झाली की म्हणजे तुमच्या मुलीच्या निमित्तानं का होईना, पण एक तुम्ही घरी ते करायला लागलात. येस. त्याचं खूप कौतुक आहे. तर हे केक बेकिंगचं जे करिअर आहे, ते जेव्हा तुम्ही करायला सुरुवात केलीत किंवा ठरवलं की हे असं करायचंय, तेव्हा तुम्हाला लोकांच्या काही प्रतिक्रिया आल्या का? किंवा तुमच्या शेजारची लोक असतील किंवा अजून कोणी, असं तुम्हाला काही वेगळं जाणवलं किंवा काही प्रतिक्रिया आल्या का तुम्हाला? लोकांच्या प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा आपल्याला जर हवं असेल काय करायचं ते आपण ठरवायचं असतं. बरोबर. शेवटी बोलणारे लोक असतातच. तुम्ही काही केलं तरी लोक बोलणारच आहेत. हो. आज मी बेकिंग केलं तरी लोक बोलतील, उद्या बेकिंग नाही केलं तरी लोक बोलतील. बरोबर. तर काय करायचं हे आपण ठरवायचं. आणि ज्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत त्या ऑफकोर्स आपण कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायच्या. पण ज्या राईट. एखाद्या निगेटिव्ह प्रतिक्रिया जरी आल्या तरी त्याच्यातूनच आपल्याला मोटिवेशन कसं मिळेल ह्याच्याकडे आपण विचार करायचा हो. आणि आपला प्रवास सुरू ठेवायचा. कारण ऑब्व्हियसली क्रिटिक्स हे हवेच असतात. राईट. त्याच्यामुळेच आपल्यात ग्रोथ होते, आपल्याला कळतं की अजून नवीन काय शिकायला पाहिजे. आणि शेवटी त्यांनाही कुठेतरी आनंद होतच असतो. हो. खूप छान पॉझिटिव्ह अप्रोच आहे तुमचा. तुमची आणि मला एका गोष्टीची उत्सुकता आहे की तुमची जी पहिली ऑर्डर आली होती ती कधी आणि तुम्हाला कुठून मिळाली आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला हम्म. माझ्या मैत्रिणींनी खूप सपोर्ट केला. म्हणजे ओके. आमचं छोटंसं गेट टुगेदर असेल तर मग ते मला आवर्जून सांगायचे की पल्लवी केक आण, म्हणजे तुझी पण प्रॅक्टिस होईल आणि आम्हालाही कळेल, एक खूप छान. फीडबॅकही मिळेल तुला. सो त्या दृष्टीने मला खूप सपोर्ट मिळाला. आणि ओके. तिच्याचकडनं मला तिच्या मुलीच्या बर्थडेसाठी पहिली मला केक ऑर्डर मिळाली होती. आणि सगळ्यांना खूप आवडली आणि मलाही खूप छान वाटलं की मी पहिली माझी केक ऑर्डर माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या बर्थडेची केली होती. सो छान वाटलं मला. आणि फीडबॅकही छान आला आणि त्यांच्याकडे सगळ्यांना तो आवडला, त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना. सो तो माझ्यासाठी पहिला फीडबॅकही खूप छान होता. आणि कॉन्फिडन्स मिळाला की आपण हे करू शकतो आणि आपली टेस्ट लोकांना आवडते. आणि तुमच्या जवळच्याच व्यक्तींकडून खूप चांगली प्रतिक्रिया आल्यामुळे तुम्हाला मोटिवेशन पण मिळालं असेल की आपण अजून त्यात पुढे पाऊल टाकू शकतो. येस. बरोबर. तर मला असं विचारायचं की आपण आता पॉझिटिव्ह साईड बघितल्याच, पण प्रत्येक करिअरमध्ये कष्ट हे असतातच. तसं तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठं आव्हान तुम्हाला कोणतं वाटतं आणि त्याबद्दल काय तुम्ही सांगाल?
आवाहन म्हणजे एकतर प्रॅक्टिस करायला लागते खूप. बरोबर. कारण मेजरमेंट्स घेणं, इन्ग्रेडियंट्स ओके. बघणं की हं. एक्सपायरी डेट मध्ये आहेत का नाही आहेत, रूम टेम्परेचर वरती आहेत का नाही आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या बघणं खूप गरजेचं असतं. मेजरमेंट चुकल्या तर रेसिपी चुकू शकते. हो. सुरुवातीला आपण नवीन रेसिपी कुठली ट्राय नाही करू शकत. खूप वाटतं की अरे आता मला येतं, आता मी हे करू ते करू. हां. पण मग शेवटी सगळं कळतं की एकदम आपण नवीन ट्राय अँड एरर नाही करू शकत. जी राइट. ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी आहे तीच आपण थोडी थोडी करून, थोड्या प्रमाणात करून ती प्रत्येक वेळी करून करून प्रॅक्टिस करून आपला हातखंडा त्याच्यात बसावा लागतो. ओके. सो ती एक गोष्ट आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, पेशन्स ठेवावा लागतो. पेशन्स इज द की फॉर सक्सेस म्हणलेलंच आहे. हो. कारण पेशन्स संपला की तुमचं मोटिवेशन पण संपतं. तुमचं जिद्द जी असते ती शेवटी आपण मनातून आणलेली असते. कारण एवढ्या वर्षांचा गॅप होता, हो, काहीच बरोबर. काही नव्हतं, करत नव्हतं आणि शेवटी असं कुठेतरी वाटायचं की अरे प्रॅक्टिस करतोय म्हणजे पुन्हा इन्व्हेस्टमेंट आहे त्या गोष्टींची. पण राइट. ती गोष्ट इन्व्हेस्टमेंट नसून ती लर्निंग प्रोसेस आहे, हे जर आपण त्याच्याकडे जर असं बघितलं तरच आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि तरच आपण त्या रेसिपीज मध्ये पक्क होत जातो. सो आणि तुम्ही ही एक गोष्ट आहेच. ओके. आणि त्याचप्रमाणे मेजर चॅलेंज आहे ते म्हणजे प्राइस. हं. बरोबर. कारण आज बाहेरचे केक्स इतक्या स्वस्तात विकतायत आणि लोकांना खरंच कळत नाही की ते किती हेल्थला आपल्या कितीतरी हानी करून घेत आहेत ते प्रोडक्ट्स खाऊन. राइट. सो त्यासाठी लोकांना ते पटवणं की आम्ही बाबा चार्जेस घेतोय तर ते कुठल्या पद्धतीचे मटेरियल्स वापरतोय आणि कार चार्जेस घेतोय. बरोबर. आणि तेवढं क्वालिटी केक तुम्ही डिलिव्हर देखील करता. येस. आणि आणि त्याचप्रमाणे मला हाच एक प्रश्न होता, की आत्ताच तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा जो मुद्दा काढलात, म्हणजे इन्व्हेस्टमेंट बद्दल म्हणालात. बऱ्याच जे नवीन बेकिंग व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना असं वाटतं, की म्हणजे हा प्रश्न मला देखील पडला होता, की त्याच्यामध्ये खूप आपले पैसे इन्व्हेस्ट होतात का? किंवा हे प्रत्येक मिडल क्लास लोकांना किंवा बाकी पण सामान्य लोकांना हे पॉसिबल होऊ शकतं का? अगदीच होऊ त्याबद्दल शकतं. ओके. म्हणजे हा खरं मोठा गैरसमज आहे की खूप हां. इन्व्हेस्टमेंट लागते, अगदी 50-60 हजारची इन्व्हेस्टमेंट लागते किंवा लाखापर्यंत लागते, तसं अजिबात नाहीये. कारण मुळात ओटीजी जर तुम्ही फक्त केक करताय किंवा कपकेक्स करताय, कुठल्याही प्रकारचा केक जर करताय, त्याला मुळात ओटीजी पाहिजे असं अजिबात नाहीये. ओके. तुम्ही तुमच्या गॅसवरती, कुकरमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्यात उत्तम केक करू शकता. म्हणजे तो पण इझिली होऊ शकतो. येस, तेवढाच छान. मी माझे बरेच ऑर्डरचे केक सुद्धा गॅसवरतीच करते ओके. आणि उत्तम होतात, काहीच इश्यू नाही होत त्याच्यात. हो, So, ते आणि महत्वाचं आहे. तीच तीच मेजर इन्व्हेस्टमेंट असते. शिवाय असं वाटतं की क्रीम बीट करण्यासाठी मोठा स्टँड मिक्सर हवाय का? त्याची बरोबर. सुद्धा अजिबात गरज नसते. तेवढ्या स्केलचे तुमचे जर वर्कशॉप्स असतील किंवा रोजच्या ऑर्डर्स असतील हं, हं. तरच तुम्ही ते घेऊ शकता. तरच तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंटची पण गरज आहे आणि तरच तुमचा त्याच्यातून खर्च वजा होता फायदा मिळेल. ओके. अदरवाईज कमी प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ऑफकोर्स असते कुठल्याही व्यवसाय म्हटल्यानंतर, पण बरोबर. कमी इन्व्हेस्टमेंट असते की तुम्ही ती आरामात अफोर्ड करू शकता आणि त्यातून तुम्ही तुमचा प्रॉफिट कमवू शकता आणि मग पुन्हा प्रॉफिट जो मिळालाय तोच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. राइट. बरोबर. आणि तुम्ही जे बेकिंगचं हे जे ट्रेनिंग आहे, हे तुम्ही कुठून लाइक स्पेसिफिकली कुठून घेतलं किंवा तुम्ही स्वतःहून शिकलात का? मी विद्याज मॅडम आहेत, विद्या वर्गीस मॅम म्हणून, त्यांचे ओके. वर्कशॉप्स असतात. तर ठाण्याला त्यांचा डिप्लोमा होता तेव्हा, हँड्स ऑन 8 दिवसांचा, गव्हर्नमेंट ऑथराइज. त्यांच्याकडनं मी माझ्या केक बेकिंगचं सगळं ट्रेनिंग घेतलेलं आहे. ओके. कारण मी म्हटलं तसं युट्यूब व्हिडिओज बघून, अ, भले मी पण आता युट्यूब सुरू म्हणजे माझं आहेच आहे चॅनल, पण बरोबर. तरी सुद्धा मी सांगते की सगळंच युट्यूब मध्ये नाही मिळत. हो. तुम्हाला शिकावंच लागतं, त्याला पर्याय नाहीये. म्हणजे एक प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं असलं, की ते आपल्याला जर आपण व्यवसाय सुरू करतोय, तर त्याला ते जास्त हेल्पफुल ठरेल, राइट? येस, नक्कीच नक्कीच. हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तुमचे अनेक ग्राहक झालेच असतील, ज्यांनी तुम्हाला ऑर्डर्स दिल्यात. तर तुमच्या ग्राहकांकडून मिळालेला एखादा खास अनुभव तुम्ही आमच्या सोबत शेअर करू शकता का? नक्कीच. तर माझी पहिली मोठी ऑर्डर होती केकची, 4 किलोची. टू ओह! टिअर केक मस्त. हवा होता.
हा हा. बर्थडे साठीचा आणि वर्षाचा बर्थडे होता त्या मुलीचा. आणि ओके. तिने प्रिन्सेस थीमचा केक मला सांगितला होता, ते सगळं झालं. आणि वेन्यूवरती जाऊन केक सेट करायचा होता सगळं. तर तिच्याकडनं मला काहीच रिप्लाय नव्हता आला, एक दिवस होऊन गेला होता. त्यामुळे ओके. थोडेसे इम्पल्स माझे वाढले होते, अरे केक आवडला की नाही. बरोबर. कारण ती ती एका आधीच्या कस्टमरच्या रेफरन्सनी ती आलेली होती. आणि तिने माझ्याबरोबर पहिलीच एवढी मोठी ऑर्डर प्लेस केलेली होती. पण एक दिवसानंतर तिचा आपण मला सकाळी फोन आला. आणि फोनवरती ती जवळजवळ 10 मिनिटं फक्त फीडबॅक साठी मला तिने फोन केला होता. आणि ती 10 मिनिटं तो फीडबॅक देत होती की खूप सुंदर केक झाला, सगळ्यांना खूप आवडला. नॉर्मली बर्थडेज मध्ये केक उरतो आणि तो घरी घेऊन हो. जायला लागतो. पण इथे बरोबर. असं झालं की तो केक सगळ्यांना इतका हवा होता आणि शेवटी सांगावं लागलं आम्हाला की केक संपलाय. आता हो. आम्ही केक नाही देऊ शकत आहोत, सॉरी. म्हणजे आम्हाला घरी घेऊन जायला एक पेस्ट्री सुद्धा उरली नाही शेवटी. सो ती आय थिंक तुमच्या कामाची खरी पोच पावतीये. येस, सो आय थिंक दॅट वॉज द वंडरफुल फीडबॅक. तो आजपर्यंत मला खूप लक्षात लक्षात आहे. राहिलाय आणि खूप छान होता तो फीडबॅक. म्हणजे एवढ्या मोठ्या ऑर्डरचा फीडबॅक होता, सो तो खूप इम्पॉर्टंट होता. आणि आय एम ग्रेटफुल की मी त्यांना न्याय देऊ शकले आणि त्या सगळ्यांना नक्कीच. सॅटिस्फाय करू शकले. नक्कीच. आणि खूप हे मस्त एक मी अनुभव होता. सांगेन गायत्री, की हं, हं. होम बेकिंग आणि बाहेरच्या केक्स मध्ये आपण म्हणतो ना की हाच फरक आहे. हा. होम बेकर्स जे असतात ते कस्टमाइज केक तुम्हाला देतात, बरोबर. तुमच्या फ्लेवर्सला कस्टमाइज करून, किंवा तुम्हाला सजेस्ट करतात की हा फ्लेवर घ्या किंवा हा फ्लेवर घेऊ नका. तुमच्या बरोबर. ऑडियन्स प्रमाणे, तुमच्याकडे येणारे जे पार्टीला येणारे जे लोक असतील त्यांची पण आवड निवड गृहीत धरून ते तुम्हाला सजेशन्स देतात. आणि राईट. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, ते आपलं प्रेम आणि आपलं सोल, आपला आत्मा ते त्या केकच्या डिझायनिंग मध्ये, त्या केक मध्ये घालतात. आणि राईट. ती चव उतरलेली असते, फक्त पैसे कमवणं हे इंटेन्शन नसतं. बरोबर. की ते ती वस्तू खाल्ल्यावर त्या माणसाला पण समाधान मिळालं पाहिजे आणि त्यातलं समाधान वेगळंच असतं. आणि तोच आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम असतं केकद्वारे. बरोबर. खूप सुंदर. तुम्ही उत्तम गृहिणी आहात, तर घर सांभाळायचं प्लस हा व्यवसाय करायचा. तर घर सांभाळत व्यवसाय करणं हे कितपत अवघड वाटतं तुम्हाला? म्हणलं तर अवघड आहे, म्हणलं तर सोपं आहे. ऑफकोर्स टाइम मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये खूप म्हणजे मोठा विषय आहे म्हणला तर. Right. पण कसं असतं, रोज आपल्याला काही ऑर्डर येतेच असं नाही. बरोबर. आणि ज्या दिवशी ऑर्डर असते त्या दिवशी माहिती असतं की ठीक आहे, ऑर्डर आहे आपल्याला. अ, जेव्हा तुम्ही हे सुरू करता, सुरुवातीला अवघड जातं, असं वाटतं की अरे उगाचच केलं, कारण नंतरचा पसारा असतो तो काही ना, नंतर परत आवरायला खूप अवघड जातो. किंवा केक तर छान झाला पण आता पसारा कोण आवरणार, हो. त्याच्यामुळे जाऊ दे, आता मी ह्याच्या पुढे करतच नाही. हे येणारे जे अडथळे आहेत ते फार असतात. त्यांच्यावर मात करून आपल्याला आपला पॅशन जपायचंय, हे मोटिवेशन सतत ठेवावं लागतं. आणि आणि कन्सिस्टन्सी पण इम्पॉर्टंट आहे, राईट. कन्सिस्टन्सी लागते. आणि त्यासाठी मग एक टाइम आपल्याला ठरवावा लागतो की बरोबर. मी 6 वाजेपर्यंत जे काय असेल ते माझं बेकिंगचं काम करेन किंवा माझं प्लॅनिंग करेन. किंवा हम्म. आता बेकिंगचा व्यवसाय सुरू केला, सो आत्ताचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे तुम्हाला हो. सोशल मीडिया हँडल्स क्रिएट करावे लागतील. खरंय. तुम्हाला ते फोटोज किंवा त्याच्यावरती कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागते सोशल मीडियावरती. मग माझं ते जे काही काम असेल, जेव्हा मला ऑर्डर्स नसतील तर माझं मी ते काम करीन. मग ते मी बाबा 6 पर्यंत करीन की जेणेकरून 6 नंतर मी काही काम करणार नाही हे मी ठरवू शकते. आणि जेव्हा तेव्हा जर असं कधी असेल की बाबा रात्री एखादी ऑर्डर असेल, तर तुमचे एफर्ट्स घरच्यांना पण दिसतात. हो. आणि असं तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही एवढा जीव जीव आपला ओतून आपलं पॅशन जपण्याचा प्रयत्न करताय, घरून सुद्धा तुम्हाला सपोर्ट मिळतोच, हे डेफिनेट आहे, 100%. हे हो. तुम्हाला आपोआप लक्षात येईल की तुमचा नवरा असेल, तुमची मुलं असतील, तुमचे इन लॉज असतील, तुम्हाला नक्की सपोर्ट करतात. आणि छान सुरळीत सगळ्या गोष्टी पार होतात. असं खूप असं अवघड होऊन खूप असं वादावादी वगैरे करून असं काहीही करायची गरज नाही. थोडंसं वेळेचं नियोजन आपण केलं, आपली प्रायोरिटी थोड्या थोड्या आपण सेट केल्यात, की आपल्याला वेळ मिळू शकतो, वेळ काढू शकतो. म्हणजे वेळेचं नियोजन जर असेल तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे, तर घरी देखील तुम्ही तेवढाच वेळ देऊ शकता आणि
पॅशन पण फॉलो करेक्ट. करू शकतो. आणि ह्यासाठीच मी एक व्हिडिओ, म्हणजे माझी जाहिरात म्हणून सांगत नाहीये, पण बरोबर. वेळेचं नियोजन कसं करावं यासाठी मी डिटेल व्हिडिओ पण युट्यूबला माझ्या अपलोड केलेला आहे. तर तो जरूर बघा. त्याच्यात मी इन येस. डिटेल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. येस, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड करेनच. मंडळी, तुम्ही ती नक्की विजिट करा आणि बघा, जेणेकरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट रिलेटेड सगळ्या टिप्स मिळतील. आणि जे आता नवीन बेकिंग सुरू करण्याची ज्यांची इच्छा असेल किंवा त्यांना तो व्यवसाय, चांगला बेकिंग व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तो सुरू करण्यासाठी कोणते 3 महत्वाचे गुण तुम्हाला वाटतात, जे खूप महत्वाचे आहेत? पहिली तर तुम्हाला आवड पाहिजे. बरोबर. कारण आवड नसेल आणि कोणीतरी सांगतंय, कोणीतरी केलंय म्हणून मी ट्राय करते. करू शकता ट्राय डेफिनेटली. पण तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल, तर जर तुम्ही आता मी ट्राय केलं. पण मला हम्म. वाटलं की बेकिंग स्किल आपण खरोखर दुसऱ्यांना शिकवू शकतो आणि त्यासाठी आपण आपला हा व्यवसाय सुरू करूया किंवा आपण त्या अ, महिलांपर्यंत पोहोचूया, त्या मुलींकडे जाऊया की ज्यांना आपल्याला एक्स्ट्रा पॉकेट मनी हवा असतो, कॉलेज गोईंग ज्या मुली आहेत त्यांना. मग हे करेक्ट. छोटे छोटे केक्स करून त्यांना तो एक्स्ट्रा पॉकेट मनी मिळू शकतो. म्हणजे त्यांना कुठेही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाहीये त्यांच्या अभ्यासावर. किंवा हो. महिलांना सुद्धा घरून काही करायचंय पण करता येत नाही, तर हा एक उत्तम पर्याय त्यांना अवेलेबल आहे. तर पहिली गोष्ट आवड पाहिजे, काम करायची तयारी पाहिजे त्यांची. पेशन्स लागतो, तुला म्हणलं तसं पेशन्स हवा, बरोबर. कन्सिस्टन्सी हवी. आणि अ, यश मिळतं. हो. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आपण जे करतोय ते बाबा नीट करतोय आणि ज्याच्याकडनं तुम्ही शिकताय त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा की ही आपल्याला चांगलं शिकवेल. सो ह्या 3 गोष्टी असल्या की बस, बाकी द सक्सेस इज युअर्स असं. येस. खूप सुंदर. आणि तुम्ही पण एक महिला उद्योजिका आहात, तर आता ज्या बाकी इतर महिला उद्योजिका आहेत, त्यांच्यासाठी तुमचा कुठल्या मोलाचा सल्ला आहे का, किंवा तो तुम्ही देऊ इच्छिता? महिला उद्योजकांनी दुसऱ्या महिला उद्योजकांना कायम सपोर्ट करत राहा. हो, हे हे खरं आहे अगदी. करतोच आपण. हो. तरी सुद्धा मी परत सांगेन, कारण बऱ्याचदा असं दिसतं की कॉम्पिटिशन जेव्हा आपण होते ना एका क्षेत्रामध्ये, तेव्हा असं होतं की अरे हिचा युट्यूब खूप चालतोय किंवा हिचे क्लासेस खूप चालतायत. तर मग कुठेतरी काहीतरी असं हे करायचं की ते जलसी कसं निर्माण वाईट होते. आहे, जेलसी निर्माण होते. आणि तो माझ्या मते बायकांचा तो स्वभाव मुळात असल्यामुळे होत हो. असेल. पण शक्यतो वुमेन एंटरप्रिनॉर्स जे आहेत, हम्म. जे चांगले चांगले पदापर्यंत गेलेले आहेत, तर ते बरोबर. त्या पदाला त्यासाठीच गेलेत कारण ते ह्या सगळ्या खालच्या लेवल्सनी पार होऊन ते गेलेले आहेत. हो. त्यामुळे खरं. आपण नेहमी पुढे बघावं आणि त्यांच्यासारखं आपण कसं होऊ शकू, आपल्यात ग्रोथ कशी निर्माण होईल आणि आपण आपले स्किल्स कसे एक्सेल करू शकू ह्याच्यावर जर आपण लक्ष दिलं, तर माझ्या मते तुम्ही स्वतःच्या ग्रोथ बरोबर इतरांना सुद्धा ग्रोथ करू शकता आणि सगळ्या महिलांना एकत्र नेऊ शकता पुढे. फक्त स्वतःचा विचार न करता आपण सगळ्यांसाठी जर केलं तर सगळ्यांचा विकास होईल. ह्याच्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर दॅट इज अ बिग रेव्होल्युशन असं मला वाटतं. राईट. करेक्ट. तर ह्या मुलाखतीच्या शेवटकडे येताना मला असं वाटतं की, म्हणजे ह्या पुढे भविष्यातील तुमचे काही प्लॅन्स किंवा असे कुठले ड्रीम प्रोजेक्ट आहेत का, जे तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल किंवा त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल? ड्रीम प्रोजेक्ट म्हणण्यापेक्षा माझं विजन आणि मिशन असं आहे की हा, हा. मला त्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचायचंय. हे बेकिंग स्किल्स त्यांच्यापर्यंत न्यायचे की ज्यांना खरोखर बेकिंग मध्ये आवड आहे. आणि म्हणून मी माझे वर्कशॉप्स सुरू करते. ओके. सुरू केलेले आहेत ऑलरेडी, झाल्या 1.5 वर्ष वर्कशॉप्सला. की कुठेही मी म्हटलं तसं ना, काही लोकांना कसं असतं, एक रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल असतात अनेकांच्या बरोबर. वेबसाईटवरती असतील किंवा तुम्हाला हो. लिंक्स येतात ऍड्स मधून ह्याच्यातून की तुम्ही 499ला, 499ला असेल किंवा 999ला असेल किंवा आधी 199ला असेल, ही पीडीएफ घ्या या बरोबर. रेसिपीजचे, किंवा हा हो. व्हिडिओ घ्या आणि हा बघा, हा लाईफ टाईम ऍक्सेस आहे. घ्यायला माझी मनाई नाहीये, शेवटी तुमचा निर्णय आहे. हो. पण घेतल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस काय असतो का त्यांच्याकडनं किंवा सपोर्ट असतो का, तर तो नसतो. आणि हम्म. बऱ्याच जणांचं हे लक्षात येत नाही, ह्या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजना ते बळी पडतात. राईट. ते न होण्यासाठी की जर तुम्ही कुठलाही वर्कशॉप जॉईन करा तर त्यांचा नंतर सपोर्ट असेल
हे लक्षात घ्या आणि मग जॉईन करा. आणि हेच माझं मिशन आहे आणि माझं विजन आहे की मी अशा अनेक महिलांपर्यंत पोहोचेन की ज्यांना खरोखर बेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना खरोखर इन डेप्थ नॉलेज हवंय, ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी माझी धडपड आहे किंवा म्हणू शकता की तगमग आहे माझी, की खरोखर इंटरेस्टेड लोकांना आपण शिकूया जेणेकरून त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट होतील. करेक्ट. कुठेतरी महिला म्हणून त्यांना वाटतं की मी पैसे कमवत नाही म्हणजे माझी काही किंमत नाहीये. बरोबर. हा फार म्हणजे ऍक्च्युली खूप चुकीचा विचार आहे, पण तो येतो जेव्हा तुम्ही हो. एक हाऊसवाईफ म्हणून भरपूर वर्ष घरासाठीच चूल आणि मूल करत बसता, तेव्हा हा विचार साहजिक आहे येणं. आणि त्याच्यावरच आपल्याला मात करायची आहे. आणि त्यासाठीच मी माइंडसेट कोचिंग मध्ये सुद्धा नुकतंच सर्टिफिकेशन केलेलं आहे. 1.5 ओके. वर्षाचं माझं प्रॅक्टिस करून मी हे सर्टिफिकेशन केलेलं आहे. सो जेणेकरून माइंडसेट आणि मार्केटिंग हम्म. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण व्यवसाय आपला कसा पुढे नेऊ शकतो आणि त्याच्यात येणाऱ्या चॅलेंजेस आपण अ, खुबीने कसे हाताळू शकतो, बरोबर. ह्या सगळ्याचा एक मोठा स्केलवरती तो बिझनेस कसा तुम्ही ग्रो करू शकता, ह्याच्यावरचा माझा आताचा जो काही कोर्स आहे तो तसा डेव्हलप आहे. त्याबद्दलच विचारेन की जो तुम्ही आता माइंडसेट कोचिंगचा जो कोर्स म्हटलात, तर तो जर काही आपल्या मंडळी इंटरेस्टेड असतील त्याबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा ते शिकण्यासाठी, तर तुम्ही त्याचे पण वर्कशॉप्स वगैरे घेता का? वर्कशॉप्स आत्ता सध्या नाही घेत आहेत. पण ओके. ज्यांना कोचिंगची गरज असेल किंवा ज्यांना हम्म. उत्सुकता असेल काय असेल, तर हो. नक्कीच मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करेन. ओके. त्याच्यात त्यांनी हे करावं. मी 1-on-1 15 मिनिट्सचा क्लॅरिटी कॉल देईन. किंवा जर त्यांना इंटरेस्ट असेल तर मग हम्म. त्यांच्यासाठी एखादे वर्कशॉप डिझाईन करू शकतो आपण. तर तुम्ही त्यांना गाईड करू शकता नक्की. येस, येस. येस. कारण शेवटी आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्यामध्ये बरोबर. न्यूनगंड असतोच. हो. कारण आपण नवीन शिकतोय आणि खूप वर्षांनी शिकतो. नवीन शिकण्याची तयारी असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. ही पहिली पायरी एकदा घेतलेली, ही जर पहिली पायरी पार केली तरच आपण दुसरं पुढे जाऊ शकतो. आणि हो. मग पुन्हा मला जमेल का, मला येईल का, मग मला लोक असं म्हटली, मग माझं समजा केक कोणाला आवडलाच नाही तर मी काय करू, मग मी इतका प्राइस माझ्या केकची कशी लावू, मग माझ्याकडनं लोक घेतील का. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या माइंडसेटचा खेळ आहे. आणि त्या आपण कंट्रोल करून स्वतःवर कसं कंट्रोल करू शकतो, आपल्या इमोशन्सवर कसं कंट्रोल करू शकतो, अ, हे ह्या माइंडसेटच्या प्रोग्राम मधून आपल्याला शिकायला मिळतं. आणि ही सगळी मनातली भीती काढून कॉन्फिडेंटली आपला व्यवसाय पुढे नेऊन त्याचप्रमाणे आपण तो सक्सेसफुल करू शकतो आणि पॅशन आपलं जपू शकतो. येस. आणि त्याचबरोबर तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडेंट होऊ शकता. राईट. तुमचे गोल्स जे असतील म्हणजे तुम्ही तुमच्या पिढीसाठी एक आदर्श ठेवू शकता. हो. येस. तर पल्लवी, ताई, तुम्ही आत्ताच म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन वर्कशॉप्स घेतात किंवा त्याचे चार्जेस घेतले जातात, मग त्याच्यावर रेकॉर्डेड व्हिडिओज टाकले जातात. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही देखील गृहिणींसाठी वर्कशॉप घेता, तर तुम्ही तुमची म्हणजे पद्धत काय आहे शिकवण्याची किंवा तुम्ही ते वर्कशॉप्स कशा प्रकारे कंडक्ट करता? चांगला प्रश्न आहे. सो सध्याचा फॉर्मॅट ऑनलाईन आणि ऑफलाईन असा दोन्ही ठेवलेला आहे. आधी ओके. मी फक्त ऑफलाईन ठेवायचे, कारण का की ऑफलाईन बेकिंग मध्ये खास करून हँड्स ऑन प्रॅक्टिस म्हणजे आपण जे प्रॅक्टिकल नॉलेज म्हणतो ते जेव्हा आपण बरोबर. करतो तेव्हा आपल्याला जास्त कळतं की कसं मिक्सिंग करावं, किंवा क्रीम असेल तर क्रीम कसं बीट करायला पाहिजे, फ्रोस्ट कसं करायला पाहिजे, आपला हात किती हलका असायला पाहिजे. ह्या सगळ्या राईट. गोष्टी प्रॅक्टिकली ऑफकोर्स जास्त कळतात. पण काळाची गरज बघता ऑनलाईन मध्ये सुद्धा आता शिफ्ट झालेले आहेत हेच बरेच सगळे हो. कोर्सेस. त्यामुळे मीही ऑनलाईन शिफ्ट झालेले आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे, माझं वेगळेपण असं आहे की आफ्टर वर्कशॉप सुद्धा तुम्हाला दर आठवड्यातून एकदा आपण झूम कॉलवर भेटतो आणि ओके. Q&A आपले असतात. तुम्हाला जी काही शंका असेल तुम्ही माझ्याबरोबर ती Q&A सेशन मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. किंवा तुम्ही बनवलेले केक असतील मग त्यात फक्त Q&A असं नाही, छोटे छोटे सेलिब्रेशन्स असतात.
ओके. सेलिब्रेशन्स कशाचे, तर तुम्ही एक केक ऑर्डर केली किंवा तुम्ही एक केक केला आणि तुम्ही तो छान बनवलात, घरच्यांना खाऊ घातलात, सगळ्यांना खूप आवडलं, तर ही खूप मोठी अचीवमेंट असते सुरुवातीला जेव्हा तुम्ही करता. आणि ती सेलिब्रेट झाली की तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो, नवीन उमेद मिळते दुसरं काहीतरी ट्राय करायची. ती खूप गरजेची असते. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या इनर सर्कल कॉल्स मध्ये आपल्या कव्हर होतात. सो तो मला वाटतं की म्हणजे दिवस. रेकॉर्डेड ज्या व्हिडिओज असतात त्या बघून त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होत नाही, तर तुम्ही जे हे ऑफलाईन घेता किंवा ऑनलाईन, त्यामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला बेकार एखादी टीप विचारू शकतो किंवा केलेलं काही चुकलं असेल तर ते देखील दाखवू शकतो, बरोबर? हो. येस. म्हणजे त्या कॉल्समध्ये तुम्ही हे सगळं विचारू शकता मला, ओके. की म्हणजे आता मी असं असं केलं होतं, तर मग ते का असं हम्म. झालं असेल किंवा काय. सो ती संधी तुम्हाला अवेलेबल असते, जी एरवी तुम्हाला नसते. ओके. आणि त्याचप्रमाणे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील सुरू झाल्यात आणि लहान मुलांचा अतिशय आवडीचा विषय आहे म्हणजे केक. आणि येस. तुम्ही म्हणालातच मगाशी की तुमच्या मुलीला देखील केक खूप आवडतो, म्हणजे जनरली लहान मुलांना खूप येस. आवडतं. तर kids साठी पण तुम्ही वर्कशॉप घेतलेला आहे असं मला माहित आहे. तर त्याच्याबद्दलचे तुमचे पुढचे काही प्लॅन्स आहेत का किंवा काही विचार आहे का की kids साठी एखादं स्पेशल समर कॅम्प जसे असतात त्याचप्रमाणे बेकिंग वर्कशॉप घेणं, हो. जेणेकरून ते पण युज टू होतील आणि ते पण सुंदर सुंदर केक करू शकतील. नक्कीच. प्लॅन आहे, फक्त डेट्स माझ्या अजून फायनल व्हायचे आहेत. डेट्स ओके. फायनल झाल्या की मी नक्कीच माझ्या चॅनलवर टाकेन. हम्म. तुलाही फॉरवर्ड करेन, जेणेकरून तुझ्या ऑडियन्सलाही कळतील त्या डेट्स. नक्की. किड्ससाठी आपण छोटे छोटे, त्यांना ज्या रेसिपीज जमतील, सहज शक्य होतील, हम्म. फार त्यांना असं बेकिंग मध्ये खूप क्लिष्ट काय असेल तर ते नाही आम्ही हे करत. So, बरोबर. ते आपण करू शकतो, नक्कीच करू शकतो. आणि ते अगदीच आवडीने करतात, त्यांना फार इंटरेस्ट असतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये, नवीन शिकायला. आणि त्यांचं ब्रेन पण तसं ताजं असतं ना, की नवीन लगेच हो. गोष्टी ग्रास्प करतात. ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असते त्यामुळे. त्यामुळे आवड असलेल्या किड्सना नक्कीच हे एक छान मिळतं. आणि स्ट्रेस बस्टर म्हणून पण हो. किड्स ते वापरू शकतात इतर वेळी. आणि लहान मुलांना शिकवताना विशेष काळजी पण घ्यावी लागते, ते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा त्याबद्दल तुमचं म्हणजे वेगळी पद्धत कशी आहे की जेणेकरून त्यांचं स्मूथली ते करू शकतात आणि शिकू पण शकतात? नाही, सो मिक्सिंग सगळं जे असतं ते मी मुलांना सांगते करायला. फक्त ओके. बेकिंग जे असतं ओव्हनवरनं काढणं किंवा बरोबर. गॅसवरती समजा कुकरमध्ये मी ठेवलाय केक, तर मग तो हो. बाहेर काढणं वगैरे, तर ते सगळं मी स्वतः करते. सो त्यासाठी ऑफकोर्स मुलांच्या आया असतात, त्या त्यांना तेवढा सपोर्ट आणि नक्कीच हे करतील. सो हो. त्यामुळे त्यांना काही तिकडे हात लावायची आम्ही परवानगी देत गरज नाही. भासत नाही. आणि गरज बरोबर. आहे नसते. मग त्यांना ऑब्व्हियसली जो त्यांनी बनवलेला केक असेल किंवा कप केक प्रोडक्ट असतील, ते त्यांना त्यांना घरी घेऊन जायला देतो. त्यामुळे ते आनंदाने, खुशीने जातात आणि घरच्यांनाही Yes. खाऊ घालतात आणि स्वतःही खातात. त्यांना पण एक समाधान मिळतं की आपण शिकलो हा. बेकिंग आणि सुंदरसा केक केला. आणि त्यांच्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य बघून, की आपण स्वतः केलेला लोक आणि हो. आपल्या घरच्यांना खूप आवडलं, आपल्या आई वडिलांना आवडलं, हे त्यांनाही एक वेगळं समाधान देऊन जातं. ताई, तुम्हाला वर्कशॉपसाठी खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की आमचे जे ऑडियन्स आहे ते नक्की तुमच्याकडे इंटरेस्ट म्हणजे नक्की शिकण्यासाठी तुम्हाला डीएम करतीलच आणि मला पण माझी पण इच्छा आहे की तुमच्याकडून शिकून घ्यावं इतके सुंदर नक्की. सुंदर केक्स करायला. थँक्यू. ताई, तुमचे मी मनापासून धन्यवाद, मी आभार मानते की तुम्ही आम्हाला एवढा वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे तुमच्या बेकिंग बद्दल आणि वर्कशॉप बद्दल माहिती दिलीत. तर तुमचे खूप खूप आभार. थँक्यू गायत्री, मला ही संधी दिलीस, की मी तुझ्या ऑडियन्स बरोबर आज गप्पा मारू शकते आणि माझ्याबद्दल थोडी माहिती मी अजून देऊ शकले. त्यामुळे तुझे खूप आभार, खूप धन्यवाद. येस. धन्यवाद.